म्हणाले. दरम्यान याशिवाय लग्न आक्रमक ज्या शाळेत विद्यार्थी शिकले तिथलेच 11वी आणि 12वीचा कोटा रद्द करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे आता या विद्यार्थी पालकांमध्ये नाराजीचं वातावरण आहे. पुण्यातली ही बातमी आपण पाहतोय. 11वीच्या प्रवेशाचा गोंधळ अजूनही कायम आहे. ज्या शाळेत शिकले तिथलाच 11वीचा कोटा रद्द करण्यात आला आणि त्यामुळे विद्यार्थी पालकांमध्ये नाराजीचं वातावरण असल्याचं पाहायला मिळते. आणि पुण्याहून या घटनेचा आढावा घेत आहेत आमचे प्रतिनिधी वैभव सोनावणे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. थेट जाऊयात वैभव यांच्याकडे. वैभव, काय अपडेट? प्राजक्ता, 10वी पर्यंतचं शिक्षण घेतल्यानंतर त्याच संस्थेमध्ये 11वी 12वीचं कॉलेज जर असेल तर या संस्थांना अधिकार होता, अंतर्गत कोटा ठरवण्यात आलेला होता आणि या कोट्याअंतर्गत जे विद्यार्थी त्यांच्याकडेच 10वी पर्यंत शिकलेत त्यांना 11वीला प्रवेश देण्याची मुभा या संस्थांना किंवा कॉलेजेसला देण्यात आलेली होती. यंदा मात्र जो अध्यादेश निघाला, या अध्यादेशामध्ये हा कोटा जो आहे तो रद्द करण्यात आला आहे. अनेक पालक हे 12वी पर्यंत कॉलेज असल्यामुळे शाळांमध्ये किंवा संस्थांमध्ये ऍडमिशन घेतात. त्याचा उद्देश असतो त्या ठिकाणी राहायला जाणं किंवा इतर लॉजिस्टिकचे प्रश्न असतील. मात्र अचानक हा अध्यादेश काढल्यामुळे सरकारनं पालकांमध्ये मोठी नाराजी पाहायला मिळते. विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा नाराजी. आपल्यासोबत एक विद्यार्थी आहेत, त्यांना विचारूया नेमकं याच्यामुळे तुमच्यावर काय परिणाम होतो. म्हणजे शाळेत तिथंच होतात, कॉलेजला तिथं असणं हे जास्त चांगलं वाटतं किंवा त्याची तयारी तुमची असते? मी बेसिकली DS सेकंडरी स्कूलमध्ये होतो. मला असं टीचरांनी सांगितलं होतं की FC कॉलेजमध्ये तुला ॲडमिशन मिळेल इनहाऊस कोट्या अंतर्गत आणि मला त्याच्यावरनं खूप अभिमान वाटत होता कारण की मला स्वतःला माझ्या कॉलेजचा अभिमान आहे आणि माझं ते ड्रीम कॉलेज होतं. लहानपणीपासून मला FC जायचं होतं कारण तिकडच्या ज्या फॅकल्टीज होत्या फर्ग्युसनमध्ये जायचं होतं कारण तिकडच्या ज्या फॅकल्टीज आहेत त्या आमच्या इथं स्वतः येऊन सांगून गेल्या की तुम्हाला जर का तुम्ही मेहनत केली वर्षभर, जर का तुम्ही चांगले टक्के पाडले तर तुम्हाला इनहाऊसमधनं 100% आम्ही आमच्याकडे बोलवून घेऊ. मी त्याच्यासाठी वर्षभर मेहनत केली, 95% पाडले आणि आता आम्हाला असं कळतं की नाही तुमचं होऊ शकत नाही. याचं मला खूप वाईट वाटतं कारण की माझं पूर्ण जे वर्षभराची मेहनत आहे ती सगळी वाया गेली कारण की माझं जे ड्रीम कॉलेज आहे ते मला मिळत नाही. ठीक आहे. पालकांच्या काय भूमिका आहे, तुमचं काय म्हणणं आहे या सगळ्या निर्णयावरती? विद्यार्थ्यांची गैरसोय होणं हा एक भाग आहे आणि दुसरी गोष्ट अनेक गोष्टी एका पाठोपाठ एक गुंतलेल्या असतात. विद्यार्थ्यांचं राहणं म्हणजे घर असेल किंवा येणं जाणं असेल, या सगळ्यांच्या दृष्टीनं फार पूर्वीपासून नियोजन करून पालक हे प्रवेश घेतात. तुम्ही अगदी बरोबर बोलला आहात. हा आम्ही घेतलेला आजचा निर्णय नाहीये. 13 वर्षापूर्वी आम्ही DS सिलेक्ट करताना आमचा मुळातच विचार असा होता की ही DS आम्हाला नुसतं 11वी 12वी असं ज्युनियर कॉलेज नाही तर सिनियर कॉलेजही नाही तर PG पर्यंत आम्हाला अवेलेबल आहे. आमच्या मुलांनी कॉमर्समध्ये जावं किंवा सायन्समध्ये जावं हे मिनी KGला आम्हाला माहिती नसतं, पण हे सगळे ऑप्शन आमच्या एका अम्ब्रेलाच्या अंडर अवेलेबल आहेत आणि म्हणून आम्ही तेव्हा अगदी व्यवस्थित विचार करून हा DS ही स्कूल सिलेक्ट केली. सगळं झालं, पोरांनी मेहनत घेतली, ऍडमिशन प्रोसेस सुरू झाली, तोपर्यंत आम्हाला कुठनंही काही कळलेलं नव्हतं आणि जेव्हा आम्ही फॉर्म भरायला लागलो इन हाऊसला येस दिसलं तरी आम्हाला काही प्रॉब्लेम नव्हता. जेव्हा आम्ही ऍक्च्युअल कॉलेज सिलेक्ट करायला गेलो, दुर्दैव आमचं असं आहे की आम्हाला आमचे फर्ग्युसन जर सायन्स आणि आर्ट्सला जायचं असेल किंवा तिसरा पर्याय म्हणजे कॉमर्सला जायचं BMCC, हे ऑप्शनच दिसत नाहीयेत. आणि जेव्हा चौकशी केली तेव्हा सांगण्यात आलं की तुमचं ज्युनियर कॉलेज आणि शाळा एका प्रिमायसेस मध्ये नाहीये. अरे आज अचानक नाही, आमच्या या संस्थेला 100 वर्षाची लिगसी आहे. अजून एक इथून निमित्त करते की आम्ही फक्त एका शाळेला रिप्रेझेंट नाही करते, पूर्ण महाराष्ट्रात हा गोंधळ होऊन बसलेला आहे. आमच्या पुण्यामधल्या तर बघायला गेलं तर अत्यंत भरपूर सगळ्या कॉलेजेस आणि शाळांच्या मध्ये एखादा रस्ता गेलाय. आमच्या कुठेतरी काहीतरी एका प्रिमायसेस मध्ये नसल्याच्या गोष्टी आहेत आणि हे अचानक प्रोसेसमध्ये कुठलंही प्लॅनिंग नाही, पालकांना विश्वासात घेतलेलं नाही, अगदी अचानकपणे समोर आलेली गोष्ट. याचं उत्तर कोणाकडे नाही. का केलं? काहीतरी प्लॅनिंगचा पार्ट असेल तर त्याचंही काही जेन्युइन आहे. आम्ही शिक्षण मंत्र्यांना काल भेटलो, काल आम्ही सचिवांना भेटायचा प्रयत्न केला, पण कोणाहीकडे कसलंही उत्तर देता येत नाही. वेबसाईटवरती कुठेही काही त्याचं डिक्लरेशन नाही. हे का नाही, इन कॅम्पस असेल तरच मिळणार आहे हे सुद्धा साधं मेन्शन केलेलं नाही. अशी खरंच अपेक्षा असते का की सगळ्यांना तो GR जर तुम्हाला सगळ्यांपर्यंत पोहोचवायचा तर तो का नाही पोहोचवला गेला, पालकांना का नाही कम्युनिकेट केलं गेलं. शाळा कॉलेजवर वर्षानुवर्ष 20% असलेला कोटा अचानक 10% करतात. आम्ही त्याच्याही बद्दल काही बोलत नाही, पण जो आहे तो तरी द्या. कुठल्याही अचानक केलेल्या अशा प्रकारच्या अन्यायाला खरंच काही अर्थ राहिलेला नाहीये. ह्याच बॅचचा अजून एक असं आहे की किती मिसप्लॅनिंग आहे आपल्या पर्टिक्युलर सेक्शनचं की 15 दिवस अचानक परीक्षा अलीकडे घेतली. कधी सांगितलं तर दिवाळीच्या सुट्टीच्या 3 दिवस आधी, म्हणजे अर्ध वर्ष आमचं सेमिस्टर संपल्यावरती तुम्ही हे निर्णय सांगताय. कुठेतरी प्लॅनिंग आणि एक्झिक्युशन मध्ये काहीतरी ट्रान्सपरन्सी आम्ही अपेक्षा ठेवायची की नाही पालक म्हणून, का सगळ्यांना वाऱ्यावरच सोडून दिलंय हा मला पडलेला प्रश्न. पण प्रचंड अडचणी येत आहेत, वेबसाईट डाऊन आहे, अगदी आता सुद्धा 10 मिनिटापूर्वी आम्ही
आम्ही लॉग इन करायचा प्रयत्न करतोय पण वेबसाईट डाऊनच आहे. काय कसं करायचं, पुढे कुठे जायचं आणि कसं जायचं हे तर आमच्या पुण्यासारख्या शहरातल्या शिकलेल्या पालकांना असेल. यावर्षी तर संबंध महाराष्ट्राला ऑनलाईन करायचंय. कसं काय लोक करणार आहेत? तुम्ही काय सगळ्यांना गृहीतच धरताय की काय? काही कळायला मार्ग नाही. ठीक आहे, या पालकांची प्रतिक्रिया आपण बघितली, उद्विग्न आहेत त्या. एक तर राज्यभरामध्ये ऑनलाईन ऍडमिशनचे फॉर्म भरण्यासाठी प्रचंड मोठा गोंधळ सुरू आहे. वेबसाईटचे सर्व्हर डाऊन होत आहेत सतत आणि फॉर्म भरता येत नाहीयेत. मुदतवाढ देण्यात आली आहे. शिक्षण संचालकांकडून जाहीर करण्यात आलंय काल की आजच्या दिवशी सकाळी काही अडचण येणार नाही. पण आपण आता ताजं उदाहरण पाहतो. या पालकांचंही तेच म्हणणं आहे, वेबसाईटला लॉग इन करायला गेलं तर लॉग इन होत नाहीये. त्याच्यामुळे 11वीच्या प्रवेश प्रक्रियेमध्ये जो गोंधळ सुरू आहे त्याच्यामुळे विद्यार्थी आणि पालक हे प्रचंड त्रस्त आहे. सरकारची भूमिका जी आहे, त्यांचे निर्णय जे आहेत ते स्पष्ट नाही आहेत आणि त्यात सतत होणाऱ्या बदल्यांमुळे विद्यार्थ्यांचं नुकसान होतं आणि त्याचा परिणाम जो आहे तो पालकांच्या हॅरेसमेंटमध्ये होताना दिसून येतोय. निश्चितच प्रवेश घेताना या खरं तर अनेक अडचणी येताना समोर येत आहेत. वैभव, धन्यवाद या संपूर्ण आढाव्यासाठी. तर